नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर आहे टाटा हायपेरियन 1.2 लिटरचं हे टॉप एंड व्हेरियंट. तर या गाडीचं आपण आहे ना आज मायलेज टेस्ट करणार आहे. हे पेट्रोलमध्ये असणार आहे. गाडी किती मायलेज देते सिटी आणि हायवेवर हे कंबाईन मायलेज राहणार आहे मित्रांनो. बेसिकली 100 किलोमीटरच्या आसपास आपण गाडी चालवणार, त्याच्यानंतर पूर्ण टँक पूर्ण फिल करणार आणि मायलेज चेक करणार. बेसिकली हे टँक टू टँक बेसिस मायलेज असणार आहे. सो तुम्हाला एक्झॅक्ट मायलेज समजेल. सिटीमध्ये ट्रॅफिक कंडिशन नसतेच मित्रांनो, तुम्हाला बरं माहिती आहे. हायवेवर आता मी निघालो 9 वाजलेत. 9च्या हिशोबाने सांगायची गोष्ट झाली तर विशेष या गाडीचं पूर्ण तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन पण सांगत राहीन. ड्राईव्ह इम्प्रेशन व्हिडिओ, बाकीचे व्हिडिओ येतच राहणार आहेत मित्रांनो. पेट्रोल आपण फिल करतोय. दिस इज 1.2 लिटरचं इंजिन आहे आणि याच्यामध्ये ना वरपर्यंत आपण पेट्रोल फिल करणार आहे. ओके, ब्रीमपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण गाडीचा मायलेज चेक करणार आहे मित्रांनो. पेट्रोल फिल केले वरपर्यंत. बघू शकता 12 लिटरचं पेट्रोल भरले, कारण ऑलरेडी गाडीमध्ये पेट्रोल होतं. आणि मित्रांनो फायनली टाटा कॉरमध्ये पेट्रोल भरलेलं आहे. टँक फुल केलेला आहे आपण. याच्यानंतर आपण ट्रिप मीटर आता 0 करूया आणि सिटी आणि हायवेचं मायलेज तुमच्यासाठी मी काढणार आहे. चला मित्रांनो 0 करूया. असल्या ट्रॅफिकमध्ये आपण गाडी चालवतोय. आत्ताशी 7.7 किलोमीटर झालेलं आहे आणि 8च मायलेज दाखवतोय MID वर तरी. आणि एवढं ट्रॅफिक आहे तर 9-10चं ट्रॅफिक असताना यार मुंबईचं डेंजर आहे. तर तुम्हाला हा मायलेज एक्सपेक्टेशन खूप कमी आहे. आपण याला इको मोडवर चालूया गाडी. सो मायलेज आपल्याला चांगलं भेटेल. एक्सपेक्टेड आहे 12 ते 13 किलोमीटरचं मला मायलेज या गाडीकडून एक्सपेक्टेशन मित्रांनो राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गेस करा किती गाडी मायलेज देईल. मित्रांनो आतापर्यंत आपण सिटीमध्ये गाडी चालवत होतो. आता गाडी आपण हायवेला पोहोचलोय. ऑलमोस्ट वाशी सोडलेला आहे. आता हा जो पनवेल, तुम्हाला माहिती आहे पनवेल पासून एक्सप्रेसवे चालू होतो, पण हा जो दुसरा एक्सप्रेसवे आहे SV और SV रोड. ओके, तर हा जो हायवे आहे याच्यावर सुद्धा आपण आता गाडी चालवणार आहे. तर आतापर्यंत 27 किलोमीटर गाडी चालवले आणि मायलेज दाखवते 9.7 किलोमीटर पर लिटरचं. तर खूप कमी मायलेज आहे. बट खूप ट्रॅफिक होतं. ट्रॅफिकच्या हिशोबाने हे मला वाटतं की मायलेज खूप चांगलं आहे. माझी वरनं तर 6 आणि 7चा मायलेज देते. तरी कर्व 1.2 लिटरचं जे इंजिन आहे, ओके, हायपेरियन इंजिन जे 3 सिलेंडर आहे, त्याच्यानुसार हे 9.7चं मायलेज चांगलं आहे. हायवेवर गेल्यानंतर ही गाडी मला वाटते टोटल 100 किलोमीटर चालल्यावर 12-13च्या आसपासची मायलेज देणार आहे. गाडी आपण कम्प्लिटली इको मोडवर चालवणार. AC यूज करणार आहे. मध्ये मध्ये क्रूज कंट्रोलचा सुद्धा आपण यूज करणार आहोत. डिपेंडिंग सिच्युएशन कसे एक्सप्रेसवेला आपण बेसिकली तो यूज करू. लेवल 2चं ॲडास भेटतं. सो गाडी चालवायला खूप इझी होतं. इमर्जन्सी ब्रेकिंग स्वतः मारतं. फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग असे सुद्धा याच्यात फीचर देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये लेवल 2चं ॲडास पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्याचं तुम्हाला एक मी डेमो देतो की हे कसं स्टेअरिंग कंट्रोल करते. बाकी लेवल 2चे भरपूर फीचर, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन अवॉइडन्स असिस्ट, ओके, हे सगळे फीचर याच्यामध्ये भेटणार आहेत. देन तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल, ओके, ऑटोमॅटिक हेडलाईट्स, हे सगळे फीचर तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर लेवल 2 ॲडास कसं काम करतं एक शॉर्टमध्ये डेमो देतो. ब्रेकिंग तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, खूप इमर्जन्सी ब्रेकिंग होऊन जाते किंवा तुमचा ब्रेकवर पाय नाही आणि गाडी असं वाटते ते पुढे ठोकली जाणार आहे. बघा तुम्हाला हे बघा, थोडा ब्रेक अप्लाय करते आपल्या आणि जर पुढची गाडी जर थांबली तर ऑटोमॅटिकली हे ब्रेक पण दाबणार आहे मित्रांनो. तर या गाडीबद्दल थोडं बोलूया आपण की ही जी गाडी आहे मित्रांनो ती 1.2 लिटरचं रेवोट हायपेरियन इंजिन मिळतं. ते 3 सिलेंडर आहे. 123 bhp आणि 225 Nmचं हे टॉर्क जनरेट करणार आहे, जे खूप जास्त आहे. खूप म्हणजे कम्पेअर टू टाटाच्या बाकी 3 सिलेंडर इंजिनपेक्षा हे इंजिन खूप सायलेंट आहे. ओके, कम्पेअर टू बोलतो मी. बाकी 10 इंचाची तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12 इंचाचा टच स्क्रीन, 4 स्पीकर, 4 ट्विटर आणि महत्त्वाचं म्हणजे एक सबवूफर दिलेला आहे, जो JBLचे साऊंड सिस्टीम याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. ऑटोमॅटिक AC दिले. ओके, ही जी गाडी आहे ही 4.3 मीटर लेंथ आहे याची आणि गाडी एवढी जबरदस्त आहे ना, खूप मोठी वाटते, बल्की गाडी वाटते गाडी चालवायला. तुम्हाला पॅनोरमिक सनरूफ पण वर पाहायला मिळणार आहे, ज्याचा तुम्ही यूज करू शकता. आपल्या मुलांना खूप आवडतं. बाकी ऑटोमॅटिक हेडलाईट्स, ऑटोमॅटिक वायपर्स, ओके, देन इल्युमिनेटेड लोगो, क्रूज कंट्रोल, हे सगळे फीचर्स याच्यात भेटतात. तर खूप छान गाडी आहे ही. गाडी चालवते गाडी खूप अशी चुपकून चालते आणि 208
जवळजवळ MM चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. 45 लिटर 45 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी आहे. कंपनीचं मायलेज असं काही क्लेम नाही आहे, बट रिपोर्टेड मायलेज 15चा आहे, 15-16 पेट्रोलवर. ठीक आहे. सो आपल्याला चेक करायची की आपल्याला किती देणार आहे गाडी. तर मी स्पीडनं चालवणार हे 90-97च्या आसपास. 100चं पण स्पीड आपण जाणार आहोत. ठीक आहे, कारण 100 नंतर इथे फाईन आहे मित्रांनो. तर अशी ही गाडी आहे. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी ही मित्रांनो राहणार आहे. या गाडीचं आपण मायलेज टेस्ट करतोय मित्रांनो. हे टाटा कर्वचं टॉप एंड व्हेरियंट अकम्प्लिश प्लस ए व्हेरियंट. तर या गाडीमध्ये आहे ना लेवल 2चं ॲडास पाहायला मिळतं, बरोबर. तर या ॲडासचं फीचर एक बेस्ट फीचर आहे ते लेन कीप असिस्ट. भरपूर फीचर आहेत. लेन वॉच कॅमेरा आहे, डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ओके, ड्रायव्हर डिझिनेस झाला त्याचं सुद्धा तुम्हाला वॉर्निंग इथे पाहायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये आहे ना एक आहे ना लेन कीप असिस्ट तुम्हाला दाखवतो. आता बघा मी स्टेअरिंगवर हात सोडलाय, तुम्ही सोडू नका, एक डेमो आहे फक्त. तर गाडी आहे ती अजिबात लेन सोडणार नाही. बघू शकता स्वतः स्टेअरिंग फिरवत आहे, बघितलं. तर गाडी लेनमध्ये ठेवायचा प्रयत्न करते, बघू शकता. स्टेअरिंगवरून हात सोडू नका, कारण त्याला लगेच समजतं गाडीला अशा प्रकारे. आणि इकडे पण बघा. सो लेन कीप असिस्ट एक चांगलं फीचर आहे जे मला वाटतं की भेटतं. हा कधी कधी काय होतं ना आपल्या लक्षात नसतं आणि आपली चुकून गाडी हातातून निघून जाते. आता इथे पण बघा कर्व आहे, तर मी काय स्टेअरिंगला हात लावत नाहीये, बघू शकता स्टेअरिंग स्वतः फिरवत आहे. तर लेन कीप असिस्ट आपल्याला असं सुंदर फीचर ॲडासचं फीचर आपल्याला टाटा कर्वमध्ये पाहायला भेटतं. लाईव्ह डेमो तुम्हाला मी दाखवलेला आहे मित्रांनो. मी आता लोणावळ्याच्या घाटामध्ये आहे आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं यार तर जबरदस्त आहे. 123 BHPची पॉवर आहे आणि इझिली क्रूज करते. ओके, 5व्या गिअरमध्ये, 4थ्या गिअरमध्ये काही प्रॉब्लेम नाही. 70-80-90चं स्पीड पण घाटामध्ये घेऊ शकते. एवढी जबरदस्त याचं पॉवर परफॉर्मन्स राहतोय मित्रांनो. गाडी खूप स्टेबल चालते, अजिबात बॉडी रोल जाणवत नाहीये मला. विशेष म्हणजे कुपे SUV आहे, बॉडी रोल जवळजवळ नाहीच आहे. 208 mmचा ग्राउंड क्लिअरन्स असून एवढं जबरदस्त काम टाटाने केलेलं आहे. मी खरंच खूप फॅन झालो या गाडीचा. आणि नक्कीच यार म्हणजे तुम्ही या गाडीवर इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही डिझेल घ्या, पेट्रोल घ्या, EV घ्या, तुम्हालाच्या चॉईसनुसार, तुमच्या रिक्वायर्डनुसार तुम्ही बघू शकता. आता मी 5th गिअरमध्ये आणि कर्वला आहे, 60-70चं स्पीड आहे, तरी गाडी इझिली क्रूज करते. इझिली काही जास्त ताण गाडीच्या इंजिनवर येत नाहीये घाटामध्ये असून देखील सुद्धा. लोणावळ्याचा एक्सप्रेसवे जो आहे तो बंद केलाय 3 तास. नोटिफिकेशन होतं का नाही, पेपरला दिलं का नाही, आजकाल कोण पेपर वाचतं काय माहित. पण त्यामुळे आता जुना जो हायवे आहे ना त्याच्यावरून आपल्याला गाडी घ्यावी लागते. 100 किलोमीटर गाडी चालूया आणि त्याच्यानंतर आपण मायलेज चेक करूया. 12चंच मायलेज देते. MID आणि हे मायलेज किती ॲक्युरेट असणार आहे ते समजणार आहे. तो 100 किलोमीटर झालं, नियरेस्ट पेट्रोल पंप चेक करू आणि हवा भरून टाकू, पेट्रोल भरून टाकू, मायलेज तुमच्यासाठी मी काढणार आहे. सो हायवे प्लस सिटीचा मायलेज तुमच्यासाठी निघणार आहे मित्रांनो. HP पेट्रोल पंप आपण पेट्रोल फिल करणार आहे आणि 108 किलोमीटर गाडी चालली आहे. तुम्हाला मी दाखवतो 108 किलोमीटर 12.6. तर मित्रांनो 108.5 किलोमीटर आपण गाडी टोटल चालवली. पेट्रोल फिल केलं HP पेट्रोल पंपावर. ओके, कुठल्याही पेट्रोल पंपावर फिल करा. रिअलिस्टिक फिगर्सवर आपण नेहमी बोलूया. 8.63 लिटर पेट्रोल लागलेलं आहे. आपण गाडी चालवली किती 108. मायलेज कॅल्क्युलेट केलं तर 12.57चं मायलेज आपल्याला दाखवते. 12.57 किलोमीटर पर लिटर म्हणजेच 12.6. हे जर MIDC कम्पेअर केलं ना मित्रांनो, MID तर खूप ॲक्युरेट आहे. तुम्हाला तेही दाखवतो बघा. 12.6 किलोमीटर पर लिटरचं मायलेज टाटा कर्वने आपल्याला दिलेलं आहे. हे खूप ॲक्युरेट मायलेज आहे. सिटी प्लस हायवे हे कंबाईंड मायलेज तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. तर टाटा कर्व हे एक 5 स्टार रेटेड प्रोडक्ट आहे. त्याचसोबत गाडीची कुपे SUV असून देखील बॉडी रोल जवळजवळ नाहीये. एक सेडानसारखी गाडी ही चालते. विशेष म्हणजे
मायलेज जे आहे MIDचं आणि रिअलिस्टिक टँक टू टँक बेसिसचं हे ॲक्युरेट मायलेज आहे. म्हणजे पहिल्यांदा मला अशी गाडी भेटली जी MIDमध्ये ऑलमोस्ट 0 डिफरन्स आहे, म्हणजे काहीच डिफरन्स जाणवत नाही, एवढं जबरदस्त आहे. आणि विशेष गाडी चालवायला स्टॅबिलिटी जबरदस्त आहे, परफॉर्मन्स जोरात आहे, कम्फर्टेबल आहे, फीचरीज आहे, लेवल 2 ADAS आहे, सेफ आहे. तर असं हे टाटा कर्व प्रोडक्ट तुमच्यासाठी, जे आपण मायलेज टेस्ट आज केलेले आहे टँक टू टँक बेसिसवर 12.6 किलोमीटर पर लिटरचं मायलेज गाडी देत आहे. सिटी प्लस हायवे. आपण मुंबईतून आलो, सिटीमध्ये बघितलं तुम्ही असेल की सिटी जी होती भयानक ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक प्लस हायवे. आणि मी सुद्धा या जुन्या हायवेवरून आलो आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. सो 13चं मायलेज, 1.2 लिटरचं इंजिन, 123 BHP पॉवरनुसार खूप चांगलं मायलेज मी म्हणेन की दिलेलं आहे. एवढ्या मोठ्या गाडीने 4.3 मीटरची लेंथ आहे. शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवला होता. आय होप आवडला असेल. मायलेज टेस्ट तुमच्यासाठी बेस्ड ऑन दॅट तुम्ही डिसाईड करू शकता गाडी घ्यायची की नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.